गुड मॉर्निंग. आपण रायगड प्रदक्षिणा या ट्रेकला आलो आहे. आत्ता सध्या पाचाडमधनं आपण इथे खाली हिरकणी वाडी ही जी आहे इथे आलो आहे. इथे मागे हा रोपवेचं स्टार्टिंग स्टेशन आहे, रायगड रोपवे. आणि हे सुरू झालेत गोंडोलाज केबिन्स वरती जायला. आज दिवसभर रायगडाला क्लॉकवाईज डायरेक्शननी आपण पूर्ण प्रदक्षिणा करणार आहोत. सोबत मित्र आहे सुनील पाटील सिद्धू आणि अजून 3 लोक आहेत. सो आजचा प्लॅन फक्त आणि फक्त रायगड प्रदक्षिणा. हा रायगडचा चित्त दरवाजा आणि इथे जे रायगड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीतर्फे काम चालू आहे त्याची माहिती. पण आपण आज किल्ल्यावर जाणार नाही आहे, आपल्याला जायचं आहे प्रदक्षिणेला. हा आपला लीडर आहे आजचा सुनील पाटील. से हाय. यस. आणि श्रीनिवास आणि स्मिता आणि माधुरी. यस, असे आपले आजचे सवंगडी आहेत. लेट्स गो. प्रदक्षिणा मार्गातला हा पहिला माइलस्टोन रायनाक भंडारी यांची समाधी. इथे लोक पूजा करतात आहे आणि नवसही बोलतात असं दिसतंय. वाट चुकू नये म्हणून वाटेत असे छोटे छोटे बोर्ड्स लावलेत. प्रदक्षिणा मार्गाचा आता हा दुसरा टप्पा, दुसरा माइलस्टोन. इथे पुढे वरती जे दिसतंय, हे जे दिसतंय ते टकमक टोक आणि हा रायगड किल्ला. मग अशी आपण भंडारी यांच्या समाधीजवळ होतो, रायनाक भंडारी. आणि ते हा धनगरवाडा. असा हा याचा दुसरा टप्पा, सेकंड माइलस्टोन. इथनं पायवाट छान आहे. पावसाळ्यात नक्कीच करू नका, कारण वाटेत बरेचसे ओढे नाले लागतात, त्याच्यावर पाणी असणार आहे. त्यामुळे ते न केलेलंच बरं. नसतं धाडस आहे ते, आणि तेही सक्सेस होईल की नाही माहिती नाही. त्यामुळे पाऊस सरल्यावर साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जॅन, फेब टिल मे हा इथे येण्याचा चांगला सीझन आहे. वाट ऑलमोस्ट सगळी झाडीत नाही, त्यामुळे ऊन लागायचा प्रश्न नाही आहे. सकाळी जेव्हा आपण सुरू केलं ईस्ट साईडनी, तेव्हा आपण जेव्हा सकाळी सुरू केलं तेव्हा आपण वेस्ट साईडला असतो आणि गडाची सावली आपल्या बाजूला पडते, त्यामुळे तोही सावलीत नाही तो. आता जेव्हा दुपारनंतर आपण त्या बाजूला जाऊ तर सूर्य वेस्टला गेला असेल आणि आपण ईस्टला जाऊ, तर तिथे पण आपल्याला एक सावली आपल्याला मिळेल. तो हा छान अनुभव आहे रायगड प्रदक्षिणा. सगळ्यांनी वेळ मिळेल तेव्हा करावा. घनदाट जंगलातनं जाणारी ही वाट आहे प्रदक्षिणा मार्ग. पण वाटेवर चाहूल असतेच, वाटेवर लोक येत राहतात, त्यामुळे वाट मळलेली आहे. चुकण्यासाठीचं विशेष नाही आहे. वाटेत रिबिन्स पण लागलेले आहेत किंवा मार्किंग आहेत ॲरोचे, त्यामुळे. आणि हळूहळू आपण पुढे जात राहतो तर दिसते वाट आपल्याला. फक्त एकत्र राहणं गरजेचं आहे आणि वाट हळूहळू आपण कापत राहणं गरजेचं आहे. छान वाट आहे. आता आम्ही ऑलमोस्ट एक 50% आमचा ट्रेक झाला आहे. आता इथनं खिंड येईल, तो इथला 3rd माइलस्टोन असेल. खिंडीतनं मग गडाच्या त्या बाजूला. आणि एक लक्षात ठेवायचं की गड नेहमी उजव्या हाताला असला पाहिजे, कारण आपण घड्याळाच्या मार्गाने क्लॉकवाईज प्रदक्षिणा करतोय. त्यामुळे गड हा नेहमी आता उजवी बाजू म्हणजे आमची ही बाजू, या बाजूला असेल आहे इथे. आता आपण आतमध्ये आहोत त्यामुळे गड दिसत नाही आहे, पण इट्स अ गुड रूट. आत्ता एक आम्ही छोटासा पाण्याचा ब्रेक घेतला, त्यामुळे सगळे हायड्रेट झालो आहेत. परत पाणी सारखं पित राहा. वाटेवर पाणी नाही आहे आणि त्यामुळे सोबत कमीत कमी 3 लिटर पाणी
किंवा त्यापेक्षा जास्त कॅरी करू शकत असाल तर ते 100% ते असलंच पाहिजे. ही अशी मोठी वाट चढून वरती आलोय आणि आता जेवणाची वेळ झाली आहे. सगळ्यांना कडाडून भूक लागली आहे, त्यामुळे जास्त काही व्हिडिओ शूट वगैरे आपण करणार नाही आहे. पटापटा जेवण करणार आहे. हा डबा मी घरनं आणला आहे दशम्या, आणि त्यात काय काय आहे ते आईनी बांधून दिला डबा हा छान मस्त. त्यामुळे इथे आणि यांच्याकडे पिठलं भाकरी ठेचा कांदा असा प्रकारे. मला बाहेरचं खायचं नाही आज, त्यामुळे माझ्याकडे विशेष डबा आहे. सो पटकन जेवण करूया आणि छान मस्त बामकुक्षी घेऊया. खाणं आटपलंय, जेवण आटपलंय आणि हा तिसरा माइलस्टोन म्हणजे ही खिंड. या बाजूनी छोटा डोंगर, वरती जाणारा मार्ग आणि उजव्या बाजूची जी वाट आहे ही रायगडावर जाते वरती. त्यामुळे गड नेहमी उजव्या हाताला ठेवायचा. तर असा हा खिंडीचा तिसरा माइलस्टोन. पहिला होता रायनाथ भंडारी यांची समाधी, दुसरं होतं तो धनगरपाडा आणि आता तिसरा हा ही खिंड. आता इथनं खाली उतरायचं आपल्याला आणि वाट संपेल आपला ट्रेक. बघूया. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांच सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव. पावसाळा सरलाय पण त्या वाटेवर पाणी अजूनही आहे आणि वाहतं पाणी आहे. जर पावसाळ्यात आलात तरी ते किती पाणी असेल याचा विचार करायला हवा. आणि छान स्वच्छ वाहतं पाणी, त्याचा आपण आवाज ऐकतो. सुंदर, त्या मस्त वाट आहे. आणि अजून थोडा ट्रेक बाकी आमचा चाललाय व्यवस्थित. वाट छान आहे, त्यामुळे जंगलातनंच जाणारी पूर्णतः वाट आहे. जसं मी मगाशी म्हणत होतो, आता आपण ईस्ट बाजूला आलो आहे पण सूर्य पश्चिमेकडे कलला आहे, त्यामुळे या बाजूला आता सावली आहे. अगर सर आपण ही सकाळी वेळेत सुरू केली ट्रेक तर फार छान असा ट्रेक आहे. आणि मला तरी वाटतं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे इथले बेस्ट महिने आहेत. उशिराही करू शकता पण मग पाण्याचं दुर्भिक्ष होईलच, सो घसाराही वाढतो. चला ट्रेक कंटिन्यू करू. हा आता ट्रेक ऑलमोस्ट संपलाय. हा दिसतोय तो रायगड. या जंगलातनं आता रोडवर बाहेर आलोय आणि या बाजूला जो आहे तो आहे पोटल्याचा डोंगर. इथे आहे ही काळकाई खिंड. रायगड प्रदक्षिणा मार्ग काळकाई खिंड असं इकडे लिहिलेलं आहे. आणि आपल्याला आता या दिशेने जाऊन पुन्हा हिरकणीवाडीपर्यंत जायचं आहे. ते काय आता खूप काही फार नसेल, त्यामुळे थोडंफार जे असेल ते आपण आता जाऊयात. रायगड इथे दिसतो तो रोपवे एकदम डोंगराच्या डाव्या बाजूला. हा रस्ता जो प्रदक्षिणा मार्गात आला आणि हा पोटल्याचा डोंगर, तिकडे जाणारी वाघोली किंवा पोटलेवाडी. आणि ही रोपवेची गोंडोला ट्रेन मार्ग इथवर. ट्रेक संपला आहे आणि जिथे आम्ही गाडी लावली होती तिथे पोहोचलो आहे.
12.5 ऑलमोस्ट 13 किलोमीटरचा वॉक हा झाला आहे आजचा ट्रेक पूर्ण. या वाटेने आलो आणि सकाळी जाताना इकडनं हिरकणी वाडीतनं या वाटेतनं निघालो होतो. इथेच श्याम अवकिरकर सॉरी सच अ डिफिकल्ट नेम टू प्रोनाऊन्स सॉरी. श्याम यांचं इथे हॉटेल आहे आणि राहण्याची पण व्यवस्था आहे. तर आम्ही तिथे त्यांच्या पार्किंगला तिथे गाडी ठेवली होती सकाळी. सो खूप सुंदर अशी ही प्रदक्षिणा आहे. नक्की सुंदर अशी ही प्रदक्षिणा आहे. नक्की करा जेव्हा केव्हा चान्स मिळेल. रायगडाला तर आपण येतोच, ते तर शिवतीर्थ आहे आपलं, महाराष्ट्राच्या दैवतांचं राजधानीचं ठिकाण आहे. पण ह्या ठिकाणाची प्रदक्षिणा करणं हे सुद्धा एक तितकंच चांगलं कार्य आहे आणि तितकंच व्यवस्थित आपल्याला त्यात तो जो इतिहास, तो जो भूगोल आहे तो अनुभवता आहे. तर नक्की हा रायगड प्रदक्षिणाचा ट्रेक तुम्ही प्लॅन करा. 1 डे ट्रेक आहे. पुण्यावरनं सकाळी निघालात लवकर पहाटे तर आता आम्ही जसं दुपारी पोहोचलो आहे तसं दुपारी तुम्ही पोहोचालही. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ॲट मॅक्स फेब्रुवारी हा इथला येण्याचा बेस्ट सीझन आहे. राहण्याची खाण्याची इथे व्यवस्था होऊ शकते. आदल्या दिवशी जरी आलात तरी भरपूर इथे व्यवस्था आहे. मगाशी जसं कॅमेरा मी गोल फिरवला तेव्हा तुम्ही बघितलं. आणि एक वेगळा अनुभव तुम्हाला ही रायगड प्रदक्षिणा देते. पूर्ण गड बाजूने तुम्हाला बघता येतो. सो नक्की या आणि एकंदरीतच हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. व्हिडिओ लाईक करा, कॉमेंट करा. तुम्ही आधी केला असेल तर तेही सांगा आणि मित्रांनाही शेअर करा. युजली आम्ही हे सांगत नाही, पण आज मूड झाला माहिती नाही म्हणून सांगावं असं वाटलं. चला, थँक्यू, बाय.